सर काय सांगाल तुम्ही आज इथे साई आझाद झोपडपट्टी लिंक रोड कांदिवली वेस्ट मध्ये बोगस प्रारूप एनेक्चर जवळजवळ 150च्या वर झोपडपट्टीचा महानगरपालिकांनी बनवलाय। आपण सगळ्या मीडियाने व्हिडिओ काढलाय। आतमध्ये एक माणूस राहत नाही, तिथे पाण्याचे नळ नाहीत, तिथे कुठल्याही प्रकारची घर असण्याची चिन्हे नाही आहेत। एकच कंपनीचे दरवाजे लावलेत, एकच कंपनीचा तो दरवाजाची कडी लावली आहे, एकच कंपनीचे पंखे लावलेत, एकाच कंपनीचे इलेक्ट्रिकचे बॉक्स बसवलेत। हा सगळा बोगस धंदा आहे। 18 मार्चला सोसायटी अर्ज करते आणि 15 एप्रिलला एनेक्चर सही होते। महापालिकेच्या या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर 100% कारवाई झाली पाहिजे। माननीय महापालिका आयुक्तांशी मी बोललो आहे, भूषण गागराणीजींशी, मी पोलीसचे स्पेशल कमिशनर आपले देवेंद्र भारतीजींशी बोललोय, मी सीओ SRA लोखंडेंशी बोललोय। या एनेक्चरची कॉपी माझ्या हातात आहे। याच्यामध्ये सगळी नावं बोगस आहे। हा जवळजवळ 40 ते 50 हजार स्क्वेअर फीटचा 400 ते 500 कोटी रुपयाचा घोटाळा केवळ बोगस पेपरच्या माध्यमातून महापालिके SRAच्या संगनमताने उभा केलेला आहे। एकूण किती बोगस ह्याच्यामध्ये जे 150च्या सुमारास आहे, 150च्या सुमारास आहे। याच्यामध्ये पालिका अधिकारी कोण कोण सामील आहेत? पालिकाचे अधिकारी याच्यामध्ये असिस्टंट कमिशनर इंचार्ज तळेकर आहेत, याच्यामध्ये बावचीकर म्हणून कॉलनी ऑफिसर इंचार्ज आहेत, याच्यामध्ये DM राठोड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कार्यकारी अभियंता आर साऊथ बोर्ड आहेत। त्या तिघांच्या सह्या आहेत। याच्यावर विकासक यांनी जे लोकांना दिशाभूल करून हे सगळं कारभार केलेला आहे का? असं आहे, आता विकासकांनी हे जबाब विकासक देईल, हा जबाब काही मी देऊ शकत नाही। हा बोगस कारभार त्यांनी अशासाठी उभा केला आहे, हे सगळे अपात्र राहिले तरी एनेक्चर मध्ये पात्रता एक वेळा प्रारूपचा फायनल एनेक्चर तयार करतील आणि त्यानंतर पात्र नाही झाले समजा तर PAP तयार करून देतील महापालिकेला आणि तेवढी जागा त्याला सेल कंपोनेंटला मिळते। ही सेल कंपोनेंटची जागा कमर्शियल आणि रेसिडेन्शियल 25,000चा जरी भावानी मोजली आणि 40,000 स्क्वेअर फीटचा घोटाळा असला तर आपण मोजू शकता की 40,000 स्क्वेअर फीट इंटू 25,000 हा 1,000 कोटीचा घोटाळा होऊ शकतो। जर 40,000 स्क्वेअर फीट असेल, 30,000 स्क्वेअर फीट असेल 750 कोटी रुपयाचा, 20,000 स्क्वेअर फीट असेल 500 कोटी रुपयाचा, हा शेकडो कोटी रुपयाचा घोटाळा आहे। CBIने इन्क्वायरी केली पाहिजे, एकही अधिकाऱ्याला सोडता कामा नये, ही अपेक्षा महापालिकेकडे आहेत। आम्ही याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारच्या व्हिजिलन्सला आणि केंद्र सरकारच्या CBIला पण आम्ही हा केस सोपवणार आहोत। तुम्ही स्थानिक गुंडेंना देखील फेस करण्यात आलेला आहे, स्थानिक गुंडे देखील तुम्हाला नाही, काही गुंडे नाही, कोण गुंडा आमच्या समोर आला नाही। माणसं उभी होती तिकडे, कोणाचं नाव मोबिन होता, कोणाचं नाव शकील होता, त्यांनी आम्हाला आतमध्ये जायचं नाही तेवढंच कळवलं, पण त्यांनी दुसरी कुठली प्रकारची गलिच्छ भाषा वापरणे, काय धमक्या करणे असं काही केलेलं नाही। मीडिया ने जिसको दे दिया उधर भी झोपड़ा बता दिया है। सभी अधिकारियों पर कार्रवाई होगी, इसकी हम CBI इंक्वायरी मांगेंगे। CBI इंक्वायरी होनी चाहिए। महानगरपालिका के वार्ड के अधिकारियों पर हमारा विश्वास नहीं है, पुलिस पर भी हमारा विश्वास नहीं है। इसलिए मैं कहता हूं कि पुलिस को बुलाने से 1.5 घंटे बाद आई और जब ये सर्वे होता है तब पुलिस को बुलाया जाता है, उसके हाजिरी बगैर सर्वे नहीं होता है। सर, जब सरकार आप लोगों की है, पुलिस आपकी नहीं सुन रही है, तो दूसरे लोग क्या भरोसा करेंगे? देखेंगे ना, पुलिस हमारी नहीं सुनेंगे तो पुलिस के ऊपर के अधिकारी सुनेंगे। सब आदमी तो एक सरीके होते नहीं है और हम तो सड़क पे उतर के बोल रहे हैं भाई। ये अफीका रमजा खान, ये अस्फा हारून शेख, ये रुखसाना निशा, ये जुबेदा खातून, इरशाद आशिक अली शेख, ये इस प्रकार के सारे बोगस। अभी आपने दुकानों पर भी झोपड़े का नंबर डाला हुआ है, तो क्या दुकानों को भी झोपड़ों में काउंट किया गया है? देखिए आपके सामने है, इसमें उस दुकानों के ऊपर जो नंबर डाले हैं ये सभी घर बंद बताए हैं, कुछ 2-4 घरों को छोड़ करके, और ये एनेक्चर फाइनल करेंगे। इसका मॉडस ऑपरेंडी ऐसा है, एनेक्चर फाइनल करेंगे, अगर पात्रता नहीं होगा तो वो PAP बना के सौंप देगा और बिल्डर ये कम से कम जो 150-200 घर घोकट के बनाए 50-60 हजार फुट FSI, 50-60 हजार फुट FSI ये लिंक रोड पर जहाँ से मेट्रो जाती है, जो जुने लिंक रोड से कनेक्टेड है, उधर कमर्शियल और रेसिडेंशियल बनाकर बेचेगा। ये कम से कम 400 से 500 करोड़ रुपए का घोटाला है। 400 से 500 करोड़ रुपए का घोटाला है।
रूम है आपका? कौन सा नंबर? कौन सा नंबर है? रूम नंबर आपका नंबर है ना सब? कितना नंबर है? 14 नंबर है, 13 नंबर, जैसे हम कौन सा 14 नंबर 13 नंबर है? अभी यहाँ थोड़ी बताएंगे, अंदर जाएंगे तो बताएंगे ना, यहाँ अंदर थोड़ी अभी बता पाएंगे। इधर आओ, मैं आपको बताता हूँ मीडिया को। इधर आओ, ये मोरी